विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण दुसरे सुरू केलेले आहे. आज आपण शिकणार आहोत भाग क्रमांक 2, कोनांचे प्रकार, कोन दुभाजक काढणे, दिलेल्या कोनाएवढा कोन काढणे. यातील पहिला भाग आपण कोनाचे प्रकार हा पहिल्या भागामध्ये आपण अभ्यासलेला आहे. 2 आणि 3 आपण आज शिकणार आहोत, कोन दुभाजक काढणे आणि कोनाएवढा कोन काढणे. आपण जरा आठवूया. आपल्या सर्वांकडे कंपास पेटी आहे. त्यातील प्रत्येक साधनाची ओळख आपल्याला नाही आहे. आपण त्या साधनांची ओळख करून घेऊया. कंपास पेटीतील साधनांची ओळख पहा. कंपास, कोनमापक, मोजपट्टी या साधनांचा कसा वापर करायचा ते आपण या भागामध्ये शिकणार आहोत. पहा, एक कंपास आहे. याला एक पेन्सिल लावलेली आहे. या गुण्या आहेत. 2 प्रकारच्या गुण्या आहेत. 90 अंश, 30 अंश, 60 अंश आणि 45 अंश मापाचे कोन काढण्यासाठी यांचा उपयोग होतो. तसेच लंबरेषा व समांतर रेषा काढण्यासाठी सुद्धा यांचा उपयोग होतो. 2 टोक असलेल्या या साधनाला कर्कटक म्हणतात. कर्कटकचा उपयोग 2 बिंदूंमधील अंतर मोजण्यासाठी होतो. याच्या साहाय्याने दिलेल्या रेषाखंडांच्या लांबी इतक्या लांबीचा रेषाखंड देखील काढता येतो. या साधनाला म्हणतात कोनमापक. यामध्ये उजवीकडून डावीकडे 0 ते 180 अंश बिंदू आहेत. तसेच डावीकडून उजवीकडे देखील 0 ते 180 अंश आहे. मध्यभागी 90 अंशाचा इथे बिंदू दाखवलेला आहे. कोन काढण्यासाठी याचा उपयोग होतो. अशा प्रकारे कंपास पेटीतील सर्व साधनांची माहिती दिलेली आहे. हे करून पहा. कोन दुभाजकासाठी हा उपक्रम दिलेला आहे. एक ट्रेस कागद घ्या. ट्रेस कागदावर कोणत्याही मापाचा एक कोन काढा. कोनाच्या दोन्ही भुजा एकमेकांवर येतील अशी घडी घाला. तयार झालेल्या घडीमुळे काय होते त्याचे निरीक्षण करा. तयार झालेल्या घडीमुळे कोनाचे 2 समान भाग होतात. ती घडी म्हणजेच त्या कोनाचा कोन दुभाजक होय. शिरोबिंदूपासून कोनाच्या भुजांवर समान अंतरावर ए व बी बिंदू घ्या. आता कोन दुभाजकावर सी, पी, टी हे बिंदू घ्या. या प्रत्येक बिंदूपासून बिंदू ए व बिंदू बी याचे अंतर मोजा. कोन दुभाजकावरील प्रत्येक बिंदू ए व बी पासून समान अंतरावर आहे हे आपल्या लक्षात येईल. हा उपक्रम नक्की करून पहा. तुम्हाला चांगला कोन दुभाजकाचा अनुभव येईल. पुढे कंपासच्या साहाय्याने कोन दुभाजक काढणे. भौमितिक रचना कशा करायच्या ते आपण पाहूया. त्यानंतर आपण प्रत्यक्ष रचना करूया. भौमितिक रचनेच्या मी काही आकृत्या दाखवलेल्या आहेत. ही पहिली आकृती आहे. आपल्याला कोन ABCचा कोन दुभाजक काढायचा आहे. त्यासाठी सर्वप्रथम कोणत्याही मापाचा कोन काढा आणि कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घेऊन बी बिंदूवर कंपासचे टोक ठेवून दोन्ही किरणांना छेदणारा एक कंस काढा व छेदनबिंदूंना P आणि Q ही नावे द्या. त्यानंतर पुन्हा कंपासमध्ये पुरेसे अंतर घेऊन P बिंदूवर टोक ठेवून कोनाच्या अंतर्भागात एक कंस काढा. तसेच Q बिंदूवर कंपासचे टोक ठेवून पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढा. 2 कंसांच्या छेदनबिंदूला O नाव द्या आणि किरण BO काढा. किरण BO हा कोन ABCचा दुभाजक आहे. कोनमापकाने कोन ABO आणि कोन CBO मोजले असता दोन्ही कोनांचे माप समानच येतात. आता प्रत्यक्ष आपण कोन दुभाजक काढण्याची कृती करूया. पहा, कोन ABCचा आपल्याला कोन दुभाजक काढायचा आहे. आपण कोणकोणते साहित्य वापरणार? कोनमापक, मोजपट्टी, कंपास. प्रथम मी मोजपट्टीने एक किरण काढून घेतलेला आहे. किरणाला नाव दिले BC. त्यानंतर दुसरा एक किरण काढला. त्याच शिरोबिंदूतून किरण BA. इथे एक कोन तयार झाला, कोन ABC.
आता कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घेऊन बी बिंदूवर कंपासचे टोक ठेवले आणि BA आणि BC किरणाला छेदणारा कंस काढला आणि छेदनबिंदूला आपण नावे देऊया. एक कंस काढला, त्यांच्या छेदनबिंदूला नाव देऊ P आणि Q. यानंतर कंपासमध्ये घेतलेले अंतर थोडेसे वाढवले आणि कोनाच्या अंतर्भागात P बिंदूवर लोखंडी टोक ठेवून एक कंस काढला आणि त्याच कंसाला छेदणारा दुसरा कंस Q बिंदूतून काढला. आणि या दोन्ही कंसांच्या छेदनबिंदूला नाव दिले O. BO हा किरण म्हणजेच ABCचा दुभाजक, कोन ABCचा दुभाजक. इथे दोन्ही कोनांची मापे समान आहेत का हे आपण पाहूया. ABCचे दोन कोन तयार झालेले आहेत अंतर्भागात OBC आणि ABO. OBCचे माप मोजू. OBCचे माप पहा. इथे कोन OBC बरोबर 30 अंश आणि कोन ABOचे माप पहा. मी कसे मोजते, कोन मापक कसा ठेवलेला आहे नीट पहा. कोन ABO बरोबर 30 अंश. पहा, कोन दुभाजकामुळे कोनाचे दोन समान भाग झालेले आहेत. अशाच प्रकारे एक विशाल कोन काढूया आणि विशाल कोनाचा कोन दुभाजक कसे काढतात ते पाहूया. रचना तशीच करायची आहे आपल्याला. पहा, कोन PQR 110 अंश मापाचा आपल्याला काढायचा आहे आणि कंपास आणि पट्टीच्या साहाय्याने आपण या कोनाचा कोन दुभाजक काढणार आहोत. साहित्यांचा वापर करायचा आहे. सुरुवातीला मी पट्टीच्या साहाय्याने एक किरण काढून घेते. मोजपट्टी Q बिंदू काढून घेते सुरुवातीला. Q आणि R हा एक किरण काढला. आता आपल्याला कोन मापक आणि कोन मोजून घ्यायचा आहे कारण कोनाचे माप दिलेले आहे. पहा, उजवीकडे R बिंदू आहे त्यामुळे उजवीकडचा शून्य घ्यायचा. विशाल कोन काढायचा आहे. शून्यापासून 110 पर्यंत आपण मोजतोय. 110 अंश. बिंदू घेतलेला आहे आणि मोजपट्टीने तो बिंदू आणि Q बिंदू जोडून घेऊ. हा झाला किरण PQ. QP Q बिंदूतून निघालेला दुसरा किरण. हा झाला कोन 110 अंश मापाचा विशाल कोन. आता पुढे आपल्याला याचा कोन दुभाजक काढायचा आहे. आपण ABCची कशी रचना केली त्याचप्रमाणे ही रचना करणार आहोत. हा झाला विशाल कोन. विशाल कोनाचा कोन दुभाजक काढायचा आहे. कंपासमध्ये आपण सोयीस्कर अंतर घेऊ आणि दोन्ही किरणांना छेदणारा एक कंस काढायचा आहे Q बिंदूतून. Q बिंदूवर लोखंडी टोक ठेवलं आहे आणि एक कंस काढून घेतला आणि त्या छेदणाऱ्या बिंदूंना आपण नाव दिले A आणि B. आता पुन्हा कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घेऊन कोनाच्या अंतर्भागात आणखीन दोन कंस काढायचे आहेत. पहिला कंस A बिंदूवर लोखंडी टोक ठेवून काढणार आहोत आणि दुसरा कंस B बिंदूवर लोखंडी टोक ठेवून काढणार आहोत. अशा प्रकारे दोन कंस पुन्हा काढलेले आहेत आणि त्यांच्या छेदनबिंदूला आपण नाव देऊया आणि त्यानंतर Q आणि तो छेदनबिंदू आपण जोडून घेऊया. याला नाव दिले O. हा झाला दुभाजक QO. कोन PQRचा कोन दुभाजक QO. पहा, PQRचे दोन समान भाग झालेले आहेत. QO हा कोन दुभाजक आहे. किरण QO
आता पुढे कोन मापक वापरून आपण हे दोन्ही कोन समान आहेत का ते पाहूया. पहा मी कोन मापक ठेवला आहे. पहिल्यांदा OQR हा कोन मोजून घेते. हा कोन आहे कोन OQR बरोबर 55 अंश मापाचा. त्यानंतर PQO हा कोन मोजते. पहा कोन मापक कसा ठेवलेला आहे नीट पहा. कोन PQO हा सुद्धा 55 अंश मापाचा मिळालेला आहे. पुढे दिलेल्या कोनाच्या मापा एवढे माप असणारा कोन काढायचा आहे. आपल्याला इथे दिलेल्या कोनाचे माप दिलेले नसते, फक्त कोना एवढा कोन काढायचा आहे. त्याची रचना आपण पाहूया सुरुवातीला. पहा ABC एवढाच आपल्याला दुसरा कोन काढायचा आहे. त्यासाठी कंपासमध्ये ठराविक अंतर घेऊन दोन्ही किरणांना छेदणारा एक कंस काढलाय. त्याला नाव दिले छेदनबिंदूंना D आणि E. कंपासमध्ये BE एवढे अंतर घ्यायचे आहे. BE. त्यानंतर एक किरण काढला आणि BE एवढ्या अंतरा एवढा Q बिंदूवर ठेवून एक कंस काढलेला आहे. हा किरण QR वर काढलेला कंस. त्यानंतर DE एवढे अंतर घेऊन Q बिंदूतून पुन्हा त्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढला. त्याला नाव दिले S. आणि Q आणि S हे दोनही बिंदू जोडून घेतले. पहा किरण QP तयार झालेला आहे. अशा प्रकारे ABC एवढाच कोन PQR काढलेला आहे. आता भौमितिक साधनांचा वापर करून दिलेल्या मापा एवढा कोन काढूया आपण. पहा दिलेल्या कोनाच्या मापा एवढे माप असणारा कोन काढणे. इथे कोन ABC एवढा कोन आपल्याला काढायचा आहे. कोन ABC एवढा कोन काढण्यासाठी इथे मी त्याच्या शेजारी एक किरण काढून घेतलेला आहे. पट्टीच्या साहाय्याने किरण काढते. आपल्याला कोन DEF काढायचा आहे. सुरुवातीला EF हा किरण काढून घेतला. त्यानंतर कंपासचा वापर करायचा आहे. कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घेऊन BA आणि BC या किरणांना छेदणारा एक कंस काढून घ्यायचा. पहा हा कंस काढणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर त्यांच्या छेदनबिंदूला आपण नाव देऊ P आणि Q. आता कंपासमध्ये BQ एवढं अंतर घ्यायचं आहे आणि तेवढेच अंतर पुढे EF या किरणावर आपल्याला घ्यायचं आहे आणि एक कंस काढायचा आहे. पुढे त्याला आपण नाव दिले T. आता कंपासमध्ये P आणि Q एवढं अंतर घेऊ. P आणि Q एवढं अंतर घ्यायचं आहे आणि कंपासचे लोखंडी टोक इकडे T बिंदूवर ठेवून एक कंस काढायचा आहे. पहा इथे आपण पहिला कंस ABC वर काढला, दुसरा कंस EF या किरणावर काढला, आता तिसरा कंस काढलेला. आता चौथा कंस आपण काढतोय PB मापा एवढा. हा झाला. त्या छेदनबिंदूला नाव दिले S आणि S बिंदूतून आपण एक किरण काढतो. इथे E बिंदूतून काढलेला किरण पुढे वाढवलाय, त्याला नाव दिले D. हा झाला कोन DEF. आपण दोन्ही कोन सारखे आहेत का ते कोन मापकाने मोजून घेऊया. ABC कोन किती अंशाचा आहे, तर ABC कोन आहे 70 अंशाचा आणि DEF हा कोन किती अंशाचा आलाय, तो सुद्धा 70 अंशाचा आलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे दिलेल्या कोनाच्या मापा एवढा कोन काढता येईल. यासाठी प्रथम ABC कोन काढून घ्यायचा, एक कंस काढून घ्यायचा, मोजपट्टीच्या साहाय्याने किरण काढायचा आहे. त्यानंतर कंपासच्या साहाय्याने एक कंस काढून घेतला, हा दुसरा कंस इथे काढून घेतला. त्यानंतर PQ एवढे अंतर घेऊन हा एक कंस काढला आणि PB एवढे अंतर घेऊन पुढचा एक कंस काढलेला आहे आणि किरण काढून कोन DEF काढला. हे करून पहा. पुढे काही उपक्रम दिलेला आहे तो करून पहा.
कोन दुभाजकाची रचना करून 30 अंश मापाचा कोन काढा। हे काढण्यासाठी प्रथम 60 अंश मापाचा कोन ABC काढून घ्या आणि कंपास आणि पट्टीच्या साहाय्याने कोन ABC काढा आणि मिळणाऱ्या प्रत्येक कोनाचे माप किती आहे ते कोन मापकाने मोजा। दुसरा उपक्रम आहे कोन दुभाजकाची रचना करून 45 अंश मापाचा कोन काढणे। हे काढण्यासाठी एकमेकींना छेदणाऱ्या 2 लंबरेषा काढा व कोन दुभाजकाची रचना करून 45 अंश मापाचा कोन काढा। अशा प्रकारे आपल्याला कोन दुभाजकाची रचना काढण्याची आवड निर्माण होईल चांगली। पुढे आहे सराव संच 3। प्रश्न पहिला आहे कंपास पेटीतील योग्य साहित्य वापरून खालील कोन काढा। कंपास व पट्टीचा उपयोग करून तो दुभागा। इथे आपल्याला 4 कोन काढायचे आहेत, 50 अंश, 115 अंश, 80 अंश आणि 90 अंश। हे चारही कोन काढून ते कोन दुभाजक काढा। धन्यवाद माझ्या बालमित्रांनो। घरीच राहा, सुरक्षित राहा व दिलेला अभ्यास नियमितपणे पूर्ण करा।